नाशिक शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोकंवर काढल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयातील एका महिलेचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली। इतकंच नव्हे तर या चोरट्यानं मोबाईलवरून मध्यरात्रीच एका अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवले। यानंतर नागरिकांनी त्याचा पाठलाग करून बेदम चोप दिला। याबाबत सविस्तर माहिती अशी की काल पहाटे 4 वाजताच्या सुमारास देवळाली कॅम्प परिसरात राहणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीच्या मोबाईलवर ज्योती जाधव नावाच्या मोबाईल नंबरवर करून व्हॉट्सअप मेसेज आला। अगोदर इंग्रजीमधून मेसेज केल्यानंतर त्याने अश्लील मेसेज करण्यास सुरुवात केली। संबंधित मुलीनं तात्काळ ज्योती जाधव यांच्या भावाला संपर्क केला तेव्हा मोबाईल चोरी झाल्याचं लक्षात आलं। यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी संबंधित त्याला ताब्यात घेण्यासाठी चॅटिंग सुरू ठेवत त्याला बोलण्यात गुंतवलं आणि त्याचा पाठलाग करून आंबेडकर नगर येथून त्याला ताब्यात घेतलं। मोहम्मद सय्यद असे या संशयिताचं नाव आहे। यानंतर नागरिकांनी त्याला चांगला चोप दिलाय आणि त्यास नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात दिलं। त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माळी करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे।